2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाहीये। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37% तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळू शकतात। दरम्यान हा सर्वे काय सांगतो? महायुतीला 19 ते 21 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीला 26 ते 28 आणि इतर 2 जागा मिळू शकतात। एबीपी आणि सी वोटरचा हा सर्वे आहे। लोकसभा 2024 साठीचा 48 जागांपैकी कोणाला किती यश मिळू शकतं, तर महायुतीला 37% मतं मिळण्याचा अंदाज आहे। महाविकास आघाडीला 41% मतं मिळण्याचा अंदाज आहे, तर इतरांना 22% मतं मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये करण्यात आला आहे। दरम्यान सी वोटरच्या ओपिनियन पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। एबीपीच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसते आहे आणि शेवटी लोकांनी भाजपला जिंकवायचं कशासाठी? ज्या भाजपचा दृष्टिकोन सापत्न आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, सगळ्या गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजे। वेदांता फॉक्सकॉन गुजरातमध्ये घेऊन गेलेत, हिऱ्याचा बॉर्स गुजरातमध्ये घेऊन गेलेत, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर गुजरातमध्ये घेऊन गेलेत, डॉकयार्ड गुजरातमध्ये घेऊन गेले, अशा अनेक गोष्टी गुजरातमध्ये घेऊन गेले। म्हणजे महाराष्ट्राची पिछेहाट करणाऱ्या भाजपला इथल्या लोकांनी मतदान तरी का द्यायचं? त्यामुळे जो विश्वास पुन्हा एकदा लोकांनी टाकलेला होता, तो आता विश्वासघात त्यांनी केलाय। सगळी जुमलेबाजी आहे, गॅरंटी नाही, जुमलेबाजी आहे, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।